विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एम्पिरिकल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला याविषयी माहिती मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कंपाऊंडच्या फॉर्म्युल्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करण्यासाठी आपण त्या एलिमेंटचे सिम्बॉल्स वापरतो. एखाद्या कंपाऊंडचा फॉर्म्युला काय सांगतो, तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याच्यामध्ये कोणकोणत्या एलिमेंटचे किती ॲटम आहेत हे दर्शविणारा फॉर्म्युला म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. पण मॉलिक्युलर फॉर्म्युला हा डायरेक्टली आपल्याला सापडलेला नाही. शास्त्रज्ञांनी अनेक एफर्ट्स घेऊन ते मॉलिक्युलर फॉर्म्युल्यापर्यंत आले. त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेजेस असतील? पहिल्यांदा त्या सबस्टन्सचा प्युअर सॅम्पल मिळवणे, त्यासाठी वेगवेगळ्या मेथड ऑफ प्युरिफिकेशन वापरल्या गेलेल्या आहेत, क्रिस्टलायझेशन, डिस्टिलेशन वगैरे. मग नंतर प्युअर सॅम्पल मिळवल्यानंतर एलिमेंट डिटेक्शन नंतर पर्सेंटेज कंपोजिशन, आणि पर्सेंटेज प्रत्येक एलिमेंटचं माहीत झाल्यानंतर त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म्युला, की ज्या फॉर्म्युल्याला आपण एम्पिरिकल फॉर्म्युला म्हटलेला आहे, की जो फॉर्म्युला फक्त त्यामध्ये कोणकोणत्या एलिमेंटचे ॲटम्स आहेत आणि कोणत्या रेशोमध्ये आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा सुक्रोज, याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 आहे आणि त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युलासुद्धा तोच आहे. सिम्पलेस्ट फॉर्म्युला म्हणजे कार्बन इज टू हायड्रोजन इज टू ऑक्सिजन रेशो 12:22:11 आहे. तसंच इथेनॉलचं मॉलिक्युलर आणि एम्पिरिकल फॉर्म्युला सेम आहे, कारण त्यांचा रेशो कार्बन इज टू हायड्रोजन इज टू ऑक्सिजन 1 आहेत. पण बेन्झिनचा आपण जर विचार केला तर बेन्झिनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे काय आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H6. पण हे मॉलिक्युलर फॉर्म्युला माहीत व्हायच्या अगोदर आपल्याला काय, बेन्झिनच्या प्युअर सॅम्पलमध्ये कार्बन हायड्रोजन आहेत हे लक्षात आलं, आणि कार्बन इज टू हायड्रोजन रेशो हा 1:1 आहे हे लक्षात आलं. म्हणून एम्पिरिकल फॉर्म्युला बेन्झिनचा काय होईल, हे CH होईल. म्हणजे हा सिम्पलेस्ट फॉर्म्युला, की जो त्या सॅम्पलमध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत आणि त्यांचा ॲटॉमिक रेशो कसा आहे, 1:1 कार्बन इज टू हायड्रोजन फॉर एक्झाम्पल फॉर बेन्झिन. मग आता हे एम्पिरिकल फॉर्म्युला कसा डिटरमाइन करायचा, मग त्याच्यावरून मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचा, याबद्दलचे न्यूमरिकल्स आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारल्या जातात. तर आता आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे त्याच्या एम्पिरिकल फॉर्म्युल्यामध्ये आपण ॲसिटिलीन जर बघितलं, तर ॲसिटिलीन आणि बेन्झिनचा सेम आहे. तर आता एम्पिरिकल फॉर्म्युल्याची आता डेफिनेशन काय, तर एम्पिरिकल फॉर्म्युला रिप्रेझेंट दी स्मॉलेस्ट रेशो ऑफ एम्पिरिकल फॉर्म्युला रिप्रेझेंट दी स्मॉलेस्ट रेशो ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन ए कंपाऊंड. तसंच मॉलिक्युलर फॉर्म्युला हा ट्रू फॉर्म्युला आहे. कशामुळं, तर तो प्रत्येक एलिमेंटच्या ॲटमचे नेमके किती ॲटम आहेत हे सांगू शकतो. म्हणजे ॲसिटिलीनचा एम्पिरिकल फॉर्म्युला काय आहे, CH आहे. पण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, C2H2 आहे. म्हणजे कार्बनचे 2 ॲटम आणि हायड्रोजनचे 2 ॲटम मिळून ॲसिटिलीन तयार झाला. पण ॲसिटिलीन विषयीची सिंपल इन्फॉर्मेशन म्हणजे कोणकोणत्या एलिमेंटपासून बनलेला आहे आणि त्यांचा रेशो काय आहे हा सांगणारा त्यांचा एम्पिरिकल फॉर्म्युला. म्हणून हा फॉर्म्युला काय रिप्रेझेंट करतो, स्मॉलेस्ट रेशो ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन ए मॉलिक्यूल और कंपाऊंड. म्हणजे कार्बन इज टू हायड्रोजन हा रेशो कसा आहे, 1:1 आहे. त्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला गिव्स दी टोटल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट प्रेझेंट इन 1 मॉलिक्यूल ऑफ ए कंपाऊंड. म्हणजे ॲसिटिलीनच्या एका मॉलिक्यूलमध्ये 2 कार्बन आणि 2 हायड्रोजन आहेत हे दाखवते. म्हणून एम्पिरिकल फॉर्म्युला इज दी सिम्पलेस्ट फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला इज दी ट्रू फॉर्म्युला असं आपण म्हणू शकतो. आता याच्यावर आपण काही एक्झाम्पल बघणार, पण त्यासाठी आपल्याला अगोदर काही फॉर्म्युले डिस्कस करणं आवश्यक आहे. एम्पिरिकल फॉर्म्युला काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक एलिमेंटचं पर्सेंटेज किती आहे, त्यानंतर त्याचं ॲटॉमिक मास काय आहे, नंतर त्याचा रेशो म्हणजे पर्सेंटेज डिव्हायडेड बाय ॲटॉमिक मास हे रेशो घ्यावा लागतो.
त्या रेशोमध्ये जो स्मॉलेस्ट रेशो असेल त्या स्मॉलेस्ट रेशोनं सर्व एलिमेंटच्या रेशोला डिव्हाइड करायचा आणि मग तो जर रेशो सिंपल आला तर कार्बन इज टू हायड्रोजन इज टू, म्हणजे आता समजा इथं कार्बन आहे, म्हणजे हे एलिमेंट कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन असे 3 एलिमेंट आहेत समजा एखाद्या कंपाऊंडमध्ये, आणि एक एक्स हे पर्सेंटेज आहे कार्बनचं, वाय हे हायड्रोजनचं आणि झेड हे ऑक्सिजनचं आहे. ॲटॉमिक मास आपल्याला माहीत आहे, कार्बन 12 आहे, हायड्रोजन 1 आहे, ऑक्सिजन 16 आहे. मग हा ॲटॉमिक रेशो काढण्यासाठी त्याच्या पर्सेंटेजला, म्हणजे पर्सेंटेज म्हणजे 100 ग्रॅममधलं त्याचं वजन म्हणू शकतो असं, मग ते पर्सेंटेज डिवायडेड बाय ॲटॉमिक मास. आणि इथं झेड डिवायडेड बाय 16 असं करू शकतो. आता याच्यामध्ये हे समजा कॅल्क्युलेशन ए आलं, हे बी आलं, हे सी आलं. समजा याच्यातला स्मॉलेस्ट रेशो हा ए असेल समजा, तर आपल्याला पुढे ऑल रेशोला स्मॉलेस्ट रेशोनं डिवाइड करायचा आहे. आता आपल्याला एक तर माहीत आहे की हे ए डिवायडेड बाय ए हे 1 येते. समजा हे 1.5 आलं आणि समजा हे 1.01 आलं, तर आता याच्यामध्ये काय करायचं, हे मायनर फ्रॅक्शन्स जे आहेत ते निग्लेक्ट करायचे आणि मेजर फ्रॅक्शनला आपण सुटेबल नंबरनं मल्टिप्लाय करून स्मॉलेस्ट होल नंबरमध्ये त्याचं रूपांतर करायचं. मग आता याला 2 मल्टिप्लाय केलं तर हे 3 होते. पण आता याचा अर्थ काय, कार्बन 1 असेल तर हायड्रोजन 1.5 आहे आणि ऑक्सिजन 1.01 आहे, तर हे 0 आपण निग्लेक्ट करू. मग हे 1.5 अर्धा आटम असू शकत नाही कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये. मग आता याला 2 मल्टिप्लाय केलं तर सर्वांनाच 2 मल्टिप्लाय करायचं, हे असं. मग आता हे 2 येतो, हे 3 येतो आणि हे 2 येतो. आता एम्पिरिकल फॉर्म्युला काय असतो, तर त्या एलिमेंटचा रेशो देणारा फॉर्म्युला, म्हणजे कार्बन इज टू हायड्रोजन इज टू ऑक्सिजन हा रेशो किती असेल म्हटलं तर 2:3:2, म्हणजेच एम्पिरिकल फॉर्म्युला काय झाला, C2H3O2 अशा टाईपचा. मग आता याच्यावरून तुम्हाला एम्पिरिकल फॉर्म्युला मास काढायला जमते. 2 कार्बन आहेत म्हणजे 24, 3 हायड्रोजन आहेत म्हणजे 3, ऑक्सिजन 2 आहेत म्हणजे 32, हे 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि हे 2 आणि 3 5 59 झालं. आणि समजा त्याचं मोलार मास आपल्याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजवरून मिळते आणि ते जर आपल्याला 118 मिळालेलं असेल, मोलार मास त्याचं किती 118 त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं समजा, आणि हे त्याचं एम्पिरिकल मास. तर याच्यासाठी मॉलिक्युलर फॉर्म्युल्यासाठी अजून एक फॉर्म्युला आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असू शकतो, थोडंसं एक म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला हा एम्पिरिकल फॉर्म्युला एवढाच असू शकतो किंवा एम्पिरिकल फॉर्म्युल्याचं सिम्पल मल्टिपल केल्यानंतर काय मिळत असतो मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे देर इज वन रिलेशन, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू एन इंटू एम्पिरिकल फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला आहे. मग हा एन काय आहे, एन रेशो आहे कशाचा, मॉलिक्युलर फॉर्म्युला मास डिवायडेड बाय एम्पिरिकल फॉर्म्युला मास. म्हणजेच आता या एक्झाम्पलमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला मास किती आहे 118 आणि एम्पिरिकल फॉर्म्युला मास किती आहे 59, म्हणजेच एनची किंमत किती येते 2 येते. म्हणून हे जो कोणता आपण एक्झाम्पल गृहीत धरला होता त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय म्हटलं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू 2 इंटू एम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे कोणता C2H6O2, म्हणजेच काय होणार आहे हे C4H12O4 अशा टाईपचा हा काय झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि हा काय झाला एम्पिरिकल फॉर्म्युला. म्हणजेच
या पद्धतीचे न्यूमरिकल आपल्याला करायला जमले पाहिजेत. अजून काही एक्झाम्पल्स बघूत आपण. आता हे बघा, आता याच्यामध्ये काय आहे, A compound is found to contain 63.52% iron and 36.48 sulfur. Find its empirical formula. आता पहिल्यांदा बघा, या पर्सेंटेजची आपण टोटल केली, कोणतं, कार्बन आणि हे आयर्न आणि सल्फर, तर हे येते 100. म्हणजे या कंपाऊंडमध्ये दोनच एलिमेंट असणार आहेत. कोणतं, एक असेल आयर्न आणि दुसरा असणार आहे सल्फर. तर याच्यामध्ये मग आता नंबर ऑफ मोल्स आपल्याला काढायला जमतील. म्हणजे आपण 100 ग्रॅम जर सबस्टन्स गृहीत धरला तर काय होणार आहे, याच्यामध्ये 63.52 ग्रॅम आयर्न आहे आणि 36.48 ग्रॅम सल्फर आहे असं आपण म्हणू शकतो. मग नंबर ऑफ मोल्स काढायचे तर त्याला आपण मोलार मासनं डिवाइड करायचं. मग आता 1 मोल जर सबस्टन्स असेल तर काय होणार आहे, ते 1 मोल जर सबस्टन्स असेल तर तो 1 मोल जर असेल तर तो किती असणार आहे, 55.8 ग्रॅम Fe असेल. 1 मोल जेव्हा म्हणतो आपण. तर मग आता हा किती आहे आपल्याकडे, 63.52 आहे, तर हा किती मोल होईल. मग त्याच्यासाठी आपण असं म्हणू शकतो, हे येऊ शकते, हे एवढं, म्हणजे 63.52 इंटू 1 डिवायडेड बाय 55.85, मग हे एवढं. म्हणजे आयर्नचे मोल किती आहेत, तर 1.137. आणि तसंच मग हे 32.02 हे सल्फरचं मास आहे, 06. मग आता याच्यावरून आपल्याला काय मिळाले, सल्फरचे नंबर ऑफ मोल्स मिळाले. मग आता या दोघांचे नंबर ऑफ मोल्स मिळाले, हे आयर्नचं आणि हे सल्फरचं. मग आता याच्यामध्ये ते मोलचा रेशो, म्हणजे हे आयर्नचं आणि हे सल्फरचं हा रेशो जेव्हा काढतो तेव्हा आपल्याला 1:1 येतो पहा. मग 1:1 रेशो जर येत असेल तर आपल्याला 1:1 येते, म्हणजेच एक Fe आहे आणि एक सल्फर आहे. म्हणून याच्यावरून याचा एम्पिरिकल फॉर्म्युला काय होणार आहे, FeS होणार आहे, है की नाही. आणि याचं जर मोलार मास दिलेलं असेल आणि मोलार मास एवढंच एम्पिरिकल फॉर्म्युला येत असेल तर तोच त्याचा काय असणार आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. हा एक्झाम्पल आपण सॉल्व करू. काय म्हणते, ए कंपाऊंड इज फाउंड टू कंटेन 26 पोटॅशियम. म्हणजे आपल्याला काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये, पोटॅशियमचं पर्सेंटेज, पोटॅशियमचं पर्सेंटेज दिलं आहे 26.56. नंतर कोणाचं दिलेलं आहे, क्रोमियमचं दिलेलं आहे, ती किती आहे, 35. आणि ह्या पर्सेंटेजची बेरीज 100 होत नाही पहा. ते आपण इथे केली तर किती होते, हे 7 आणि हे 9, इकडं 1, हे 6. म्हणजे हे एवढी या दोघांची पर्सेंटेज.
आणि तिसरा एलिमेंट ऑक्सिजन आहे. मग रिमेनिंग पर्सेंटेज 100 मायनस धिस विल बी दी पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. म्हणून याला 100मधून आपण काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. काय होईल हे 3 3 होईल, हे 0 होईल, झिरो नंतर 8. आता हे याच्यावरून आपल्याला काय पर्सेंटेज हे आपल्याला कशात दिलेलं आहे, पोटॅशियमचं न्यूमरिकलमध्ये दिलेलं आहे, क्रोमियमचं आपल्याला न्यूमरिकलमध्ये दिलेलं आहे, ऑक्सिजनचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय वापरायचा, या दोघांची जेवढी बेरीज होईल त्याला काय करायचं, 100मधून आपल्याला मायनस करायचं आहे. आणि ती जे असेल ते काय असणार आहे, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. आणि हे किती येते असं. म्हणजे आता काय काय झालेलं आहे, आपल्याला हे 3चं पर्सेंटेज आलं पहा आपल्याला. कोणाचं, पोटॅशियम, क्रोमियम आणि ऑक्सिजन. तर पोटॅशियमचं अटॉमिक मास, क्रोमियमचं अटॉमिक मास ह्यांनी आपल्याला डिव्हाइड करायचं याला. तर पोटॅशियमचं अटॉमिक मास किती आहे, 39. मग याला आपण 39 डिव्हाइड करू. त्यानंतर क्रोमियमचं अटॉमिक मास, क्रोमियमचं अटॉमिक मास 52. तर आपण 52 त्याला डिव्हाइड करूत. आणि ऑक्सिजनचं अटॉमिक मास किती आहे, 16 आहे. तर आता हे कॅल्क्युलेट करूत आपण. हे पोटॅशियमचं किती आलेलं आहे, 0.6793. त्यानंतर क्रोमियमचं किती आलेलं आहे, 0.7015. आणि ऑक्सिजनचं किती आलेलं आहे, 2.310. तर आता याच्यामध्ये स्मॉलेस्ट रेशो कोणता आहे म्हटलं तर हे 6 वाला आहे. यांनी आपण सगळ्यांना डिव्हाइड केलं तर हे 0.6793 हे 1 येते. याला आपण 0.6793 डिव्हाइड केलं तर, आणि याला सुद्धा आपल्याला त्यानं 0.6793 डिव्हाइड करायचं. तर आता हा रेशो किती येते, तर हा 1 म्हणजे हा तर 1 आलाच पहिला. हा 1.033 येतो. आणि हा 3.401 येतो. म्हणजे आता याच्यावरून आपल्याला ही काय, पोटॅशियम इज टू क्रोमियम इज टू ऑक्सिजन हा रेशो काढताना काय व्हायलेलं आहे, हे 1:1:3.4. तर हे 3.4 म्हणजे 3.5 असल्यासारखं. म्हणजेच याच्यामध्ये काय, या टोटल हे 0.3ला निग्लेक्ट करूत आणि याला आपण 2 मल्टिप्लाय करूत, हे असं. तर एक अप्रॉक्सिमेटली काय ते, हे 2 येते, हे 2 येते आणि हे 7 येते. म्हणजेच पोटॅशियम इज टू क्रोमियम इज टू ऑक्सिजन हा रेशो काय होईल, 2:2:7 येईल. म्हणजेच फॉर्म्युला काय होईल, K2Cr2O7 हे
त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला म्हटलं तर एम्पिरिकल फॉर्म्युला असं. तर हे याचं ॲन्सर. त्याच्यानंतर आता नेक्स्ट न्यूमरिकल बघूत. याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, 60 ग्रॅम सॅम्पल ऑफ टेट्राथायलेड ए गॅसोलिन ॲडिटिव्ह इज फाउंड टू कंटेन 38.43 ग्रॅम लेड अँड 17.83 ग्रॅम ऑफ कार्बन अँड 3.74 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. फाइंड इट्स एम्पिरिकल फॉर्म्युला. हे टेट्राइथिल लेड म्हणजे आपण त्याला पेट्रोलमधलं ॲडिटिव्ह म्हणतो, म्हणजे त्याचं प्रॉपर कंबशन होण्यासाठी. मग आपल्याला याच्यामध्ये लेडचं ॲटॉमिक मास 207.2 आहे, कार्बनचं आपल्याला माहीत आहे 12 आहे, हायड्रोजनचं 1 आहे. मग यांचं नंबर ऑफ मोल्स काढले 100मधले. मग हे लेडचे 0.1855 आलं, कार्बनचे 1.485 आलं आणि हायड्रोजनचे 3.78 आलं. मग याचा स्मॉलेस्ट रेशो कोणता आहे, 0.1855. त्यानं मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं सगळ्यांना. मग त्याच्यामुळं 1 मोल लेड आला, 8 मोल कार्बन आला आणि 20 मोल नियर अबाउट काय आलेलं आहे, हायड्रोजन आलेलं आहे. म्हणून 1:8:20 अशा टाईपचा रेशो होणार आहे. काय 1:8:20 कोणाचा, लेड कार्बन हायड्रोजन. म्हणून एम्पिरिकल फॉर्म्युला काय होईल, हा कोणता, PbC8H20. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अशा पद्धतीनं न्यूमरिकल आपला